नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीत माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती। या निवडणुकीत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची इथून पुढची वाटचाल काय आहे, त्यांची रणनीती काय असणार आहे, याविषयी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर यांच्याशी बातचीत केली आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणतात। आज आपण या माळशिरस तालुक्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी संयोजन प्रमुख म्हणून भूमिका बजावली ते नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्याशी आपण संपर्क साधूया की आता ह्या निवडणुकीमध्ये नेमका त्यांचे जे भाजपचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये नेमकी कशी या तालुक्यामधील वाटचाल आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। नमस्ते। आता ह्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला तरी माळशिरस तालुक्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असं मतदान झालंय? या निवडणुकीमध्ये देशाची निवडणूक होती। आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वसामान्य जनता नरेंद्र मोदी बरोबर होती, परंतु माळा असा एक मतदारसंघ होता की त्याची चर्चा देशामध्ये होती आणि त्यातल्या त्यात माळशिरस तालुका हा त्याचा केंद्रबिंदू ठरला होता। त्यामध्ये दोन दिग्गज नेते एकत्र आले आणि ह्या ठिकाणी ह्या माळशिरसमध्ये विरोधकांना एजंट मिळणार नाही किंवा त्यांची यंत्रणा लागणार नाही, 100 बूथवरती एक फली सुद्धा मत मिळणार असा ठाम विश्वास होता। आणि ज्यावेळेस काही सल्लागारांनी की चेअरमन साहेबांना मोहिते पाटला बरोबर जाणं कसं योग्य आहे असं सल्ला देणारे 4-5 लोक होती। त्या लोकांनी चेअरमन साहेबांना सांगितलं की बाबांनो आपल्याला मोहिते पाटला बरोबर जावं लागतंय, बाकी त्यांचं काय खरं नाही। त्याची शिवराव भाषा त्या ठिकाणी वापरली गेली आणि ती त्यांच्या नादामध्ये फिरत होती। परंतु पाठीमागं आम्ही के पाटील सगळी जी टीम होती आमची, सोपान काका असतील, हामाबापू, बाळासाहेब वावरी, आम्ही चिकाटीने झुंज दिली आणि त्यांना की ज्या भागामध्ये आता सांगितलं की बाबा बहामरेडे जळबावी असेल किंवा ह्या गावामध्ये परतडीपर्यंतचा टप्पा की ज्याचे काही लोक आमचाच हक्क आहे किंवा आमचंच राज्य त्याच्यावरती, तिथल्या लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की त्या ठिकाणी त्यांना मताधिक्य आम्हाला मिळालं की कोणाला कमी लेखणं कोणाला जास्त लेखणं, त्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी मताधिक्य घेणार असा ठाम विश्वास होता। आणि आमच्यापेक्षाही लोकांना जे गेले अनेक वर्ष वंचित होते पाण्यापासून त्या लोकांना खासदार साहेब पाणी आणतील हा आत्मविश्वास होता आणि त्या जोरावरती आम्ही पश्चिम भागामध्ये आणि माळशिरसमध्ये साधारण 50 बूथवरती आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं। हे आमच्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे। निश्चितपणे तुम्ही केलेल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। आता मला सांगा की या माळशिरस तालुक्याला खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून रामभाऊ आहे आणि त्यांना जोडीला म्हणून आता हे खासदारांचा हा पराभव झालेला आहे, तर खासदारांना कुठंतरी संधी मिळावी यासाठी तुमच्या काय आहे? आता काय आणखीन विधानसभेला 4 महिन्याचा कालावधी आहे आणि त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांच्या किंवा सर्वांच्या लक्षात आले की लोकांची नस काय आहे किंवा काय नाही। आणि ही जी लोक आता काही लोकांना वाटायला लागले की ही आमचंच राज्य आहे, आता कोण हे नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार म्हणून 100% दिसतील असा आत्मविश्वास आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या स्ट्रॅटर्जी म्हणजे मराठा चेहरा म्हणून जे वलय आहे ते पश्चिम महाराष्ट्र सगळ्यापेक्षा जास्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आहे आणि ते राज्यसभेत दिसतील त्यावेळेला जे तळागाळातील कार्यकर्त्यांना पाठबळ येईल। तुम्ही बघितलं की माळशिरस मधलं जे मताधिक्य आहे, करमाळा माढा येथे स्टँडिंग आमदार असताना सुद्धा आमच्याकडे सध्या आमदार साहेब उभा राहिल्यामुळं त्यांच्या बरोबरीची मतं करमाळमध्ये 55 आहेत, माढ्यात 70 आणि 65,000 मतं घेतली आहेत। म्हणजे सेनापती गैरहजर असताना सुद्धा सैन्य लढलं तरी यश येतं। आणि जर आमदार साहेब पुढच्या विधानसभेला उमेदवार असतील तर तुम्हाला निश्चितपणे 1,00,000+ पेक्षा जास्त मतं घेऊन आम्ही पुन्हा या माळशिरसमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवणार याचा आत्मविश्वास आम्हाला आज आलेला आहे। आणि तो आत्मविश्वास म्हणजे दुर्गित करण्यासाठी आम्ही अजितदादा गटाची, शिवसेना, शिंदे गटाची, रासप असेल, RPI असेल आणि किशोर भैया सोमनाथ यांची जी सर्वपक्षीय आघाडी आहे
आणि भारतीय जनता पार्टी यांना एकत्र घेऊन एक मोठा कार्यक्रम घेऊन पुन्हा आमची ताकद दाखवून एवढ्यावरती न थांबता आम्ही आमचा हा रेटा पंचायत समितीवरती झेंडा फडकवण्यापर्यंत निर्धार आम्ही केलेला आहे. लोक हसतील कारण हसण्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही, परंतु हा स्वप्न आम्ही तुम्हाला पुढच्या काळामध्ये पूर्ण झालेलं दिसत एवढा आत्मविश्वास मला या ठिकाणी आहे. आता ह्या तुमच्या पुढच्या वाटचालीत तुम्ही पंचायत समितीवरचा झेंडा लावा असं सांगितलं. आता हे जे दोन्ही जे गट एकत्र आहेत म्हणजे ह्यांचे उपद्रव तुम्हाला होणार का सुरू काय? उपद्रव तर सुरुवातीपासूनच आहे ना, परंतु लोकांना आता सुरक्षा पाहिजे, उपद्रव नको आहे. त्यांचं उपद्रव आता कुणी कुणाची कोणी काढणार आहे. पुढच्या जर तिकीट मिळालं जोपर्यंत पंचायत समितीचे इलेक्शन लागत नाही तोपर्यंत ती सगळी एकत्र दिसतील तुम्हाला. परंतु ज्या वेळेला कोणाला तरी एकालाच तिकीट मिळालं एका गणातून, त्यांच्याकडे एका गटात 100 पुढारी आहेत. परंतु जसं 95ला मोहिते पाटलाचं राज्यामध्ये म्हणजे 2012ला सत्ता होती, 95ला सत्ता होती, त्यावेळेस के दादा बरोबर 11 सीटं निवडून आली होती. त्यावेळेस सामान्य माणसं तुम्ही त्या तांदुळे गणातील त्या टेंबरेबाई साधी एकदम होती की लोकांना ह्यांचा त्रास नको असतो. त्यामुळं कुणी जरी उभं केलं आता ती म्हणत तुम्ही राहणार का, त्यांची काय लायकी आहे. परवा जणांना सांगितलं की बाबा ह्यांच्या गावात मतं किती पडते तरी ते चांगलं बोलले. काही जण तर त्यांची बायको त्यांच्या मागं आहे का, पण आम्ही सांगतो की आमच्या मागं जनता आहे आणि आम्ही ती मतपेटीनं दाखवून दिल्या. तुम्ही काय बोलायचं कसं बोलायचं तुम्ही ठरवा, परंतु निर्धार आमचा पक्का आहे की आमदार आणि पंचायत समिती जिंकण्याचा तो आम्ही 100% पूर्ण करू. त्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीस पासून सर्वांचा पाठबळ मिळणार आहे आणि निश्चितपणे आम्ही तेवढ्या ताकदीने जरी 2-4 जण दिसत असलो तर काय जण 2-4 जण टाळकीच्या मागं 65 आहे तर अजून जास्त काय मिळालं तर तुम्हाला 1 लाखाचा टप्पा गाठून माळशिरस मधला विधानसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच दिसेल एवढा ठाम विश्वास तुम्हाला मी देतो. आपण पाहिलं की बाळासाहेब सरगर होते, त्यांनी अतिशय पुढचं सुद्धा गणित बेरजेचं सांगितलेलं आहे की माढा लोकसभेचे जे आता खासदार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांचा जरी पराभव झाला तरी ते मराठा चेहरा म्हणून राज्यसभेवर दिसतील, म्हणजे ते खासदार दिसतील आणि या माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा भाजपचाच आमदार असेल असा यांचा या ठिकाणी त्यांनी पुढचं सुद्धा भवितव्य व्यक्त केलेलं आहे. निश्चितपणे तुम्ही ज्या काय भावना प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या समाजापर्यंत पोहोचून तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. जे काय ते तुमच्या प्रेमामुळे होते त्यामुळे तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. धन्यवाद.